मी दररोज त्यांच्याबरोबर रस्ता साफ केला, गटार किंवा ते जे काय असेल त्यांच्या त्या स्वच्छतेच्या गाड्या, हं, घंटागाडींवरती बसलो. त्या गाडे जे असतात ते ढकलले. हं. सिल्व्हरच्या इथं आपलं घर असेल, ऑफिस असेल, कुठेही असोत, कोणतरी येऊन साफ करून जातं. आपल्याला नावही माहिती नसतं बऱ्याचदा किंवा ते काय करतात त्याच्याकडे आपण त्यावेळेला दुर्लक्षित करतो, पाय वर करून बसतो वगैरे, वगैरे आणि ते करून जातात काम. आता असं झालं की ज्यावेळेला ते केल्यानंतर कळतं ना, की ते काय आहे? याच्यावर 5 वर्ष अभ्यास केलाय मी या सिनेमावर. अ, एक तर मी सीए असल्यामुळे मी माझ्या कामात आहे. मी पॅशन म्हणून शॉर्ट फिल्म केलेत आधी सोशलचे सगळे. हं. मला हा विषय मोठा वाटला. तर ह्याच्यात मी पूर्णपणे झोकून दिलं होतं. थॉट माझे तसेच होते वगैरे. मी माझ्या हातून काही चुकीचं घडावं नाही, त्यांना काही त्रास नाही व्हायला पाहिजे ह्याची मी काळजी घेतो. आणि प्रत्येकाने घेतली पाहिजे, कारण ते खरे वॉरियर आहेत. आपण कुठेतरी विसर पाडतोय त्यांचा. याच्यासाठी एक सुका कचरा, ओला कचरा हे जे वर्गीकरण आहे, त्या बेसिक पासून जर आपण सुरुवात केली ॲज अ ह्युमन बीइंग प्रत्येकाने, तर मला असं वाटतं की हे खूप पुढे जायला सोयीस्कर होईल. ह्याचा तुम्ही आव आणू शकत नाही. आपल्याकडे हं. खूप लोक आहेत जे खूप आव आणतात काहीतरी हं. करतोय. पण हे ॲक्चुअली जे काही निवडक लोकं राहिली आहेत त्यातले हे एक आहेत, जे हं. ॲक्चुअली परोपकारी भावनेने दररोज काम करतायत. आणि खूप त्यांना आनंद झाला आणि मी अगदी त्यांना मिठी मारली घट्ट. तर त्यांना असं झालं की म्हणजे मिठी नका मारू. मी कचरा उचलून आलीये किंवा दिवसभराचा तो एक अंगाला वास येतो किंवा तर असं नका करू म्हणजे लांब थांबा. तर मी म्हटलं की नाही म्हणजे मला इतकं हे आहे, आपुलकी आहे आणि मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. मराठी चित्रपटांच्या कॉन्टेंट बद्दल कायम बोललं जातं आणि कायमच सातत्याने विविध कॉन्टेंट जो आहे तो मराठी चित्रपटांमध्ये बघायला मिळतो. विविध विषयांवर विविध जॉनरचे चित्रपट आपण बघत असतो आणि यातच अवकारिका हा जो काही चित्रपट आहे तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. जी काही गाणी आहे, ट्रेलर आहे ती आपण बघतोय. त्यानं उत्कंठा वाढवलेली आहे आणि त्या संदर्भात मला जाणून घ्यायचंय या सगळ्या टीमकडनं. अवकारिकाची टीम आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. आणि प्रमोशन जोरात सुरू आहे. मला दिसतोय तुमचा उत्साह, तुम्ही जे केलेलं काम आहे मेहनतीचं. पण मला तुमच्याकडनं सुरुवात करायची, कारण असा विषय सफाई कामगार आणि या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी तो एंटरटेनमेंट फॅक्टर तिथे कमी होतो, पण त्याच्यात चॅलेंज असतं की एंटरटेनमेंट सोबत तुमचा विषय तुम्हाला पोहोचवायचा आहे. तुमच्यासाठी अवकारिकाच्या बाबतीत ते कसं चॅलेंजिंग ठरलंय? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण हा विषय जेव्हा निवडला गेला, की ह्या विषयावर आपल्याला सिनेमा करायचा आहे, तर हा लोकांनी का बघावा? मग जेव्हा लिखाण करताना त्याचं असं लेखन करण्यात आलं, की ते एंटरटेनिंग मॅनरमध्ये असलं पाहिजे, सामाजिक विषय गेला पाहिजे आणि किती पॉझिटिव्ह अप्रोचने मांडता आला पाहिजे. तो कुठं क्रिटिक्स पण नाही वाटलं पाहिजे. कुठं सिस्टमलाही कुठे धक्का नाही लागतं का म्हणे. कुठेही कोण तिथं विलन नाही आहे. तर एकदम शांतपणे लोकांना न दुखावता सिनेमा समोर आणणे, की ऑडियन्स पॉइंट ऑफ व्ह्यूने, की तिथं लोकं फ्रेंडली मॅनरमध्ये त्याला पॉझिटिव्हली घेतील अशा पद्धतीचा आणि जो काही जॉनर लागतो एक सिनेमा बघावा म्हणून, तो पूर्णपणे त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. जसं तुम्ही म्हणतात म्युझिक, त्यानंतर बीजीएम आलं. प्रत्येक गोष्टीवर काम केले गेले. यामध्ये ॲक्टरचे ॲक्टिंग असतील किंवा आपण म्हणू की जे बेस्ट करता येईल. कारण शेवटी जरी डायरेक्टर जरी असलो, लिखाण जरी केलं असेल, पण मी एक ऑडियन्स आहे. तर मी का सिनेमा बघा हे लिहितानाच या सगळ्या गोष्टीचा विचार केला होता. आणि एक वेगळ्या पद्धतीने एक जागा भेटली होती. मला वाटतं की हा स्वच्छतेवर सिनेमा मे बी आधी झाला असेल का माहित नाही. डॉक्युमेंटरीज भरपूर आहेत आणि गाणी भरपूर आहेत त्यावर. तर मला असं वाटतं की एंटरटेनिंग मॅनरमध्ये हा ठेवू शकतो, लोकांसमोर आणू शकतो आणि तो आलाय. 1 ऑगस्टला येतोय. नक्कीच. आणि जे काही हे आर्टिस्ट तुम्ही बघता, आता तुम्ही असे ग्लॅमरस दिसले असाल तरी ट्रेलर आणि टीजर मध्ये आम्ही जे काही रूप बघतो तुम्हा सगळ्यांचं ते फार इंटरेस्टिंग वाटतं. ते सगळे कॅरेक्टर्स इंटरेस्टिंग वाटतात. तर मला वाटतं सगळ्यांनी थोडक्यात तुमच्या प्रत्येकाच्या कॅरेक्टर बद्दल मला सुरुवातीला प्लीज सांगा. रोहित, तुझ्यापासून सुरू करते. गेल्या 5 वर्षापासून मी फिल्मला कनेक्टेड आहे. हा. आणि मी या फिल्ममध्ये एक सुरेश नावाचा भूमिका करतोय. सुरेश जो एक सफाई योद्धा आहे, बरं. जो गटर, नाले, चेंबर साफ करतो आणि लोकांच्या आरोग्याची काळजी ठेवतो, स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून. आणि फिल्ममध्ये कुठेही VFX नाहीये. आम्ही ते बरं. रिअल केले. जसं तुम्ही सांगितलं जातं, की फिल्ममध्ये वेगळे दिसताय आणि इथे वेगळे दिसताय. कारण ते कुठे रिअल मांडण्याचं आम्ही हे केलंय आणि ते आम्ही त्यांच्यासोबत राहिलो.
त्यांच्या गोष्टी जाणून घेतल्या, अडी-अडचणी जाणून घेतल्या. कारण काय मॅम त्यांच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि कुठेतरी लोकांचा आणि त्यांचं बॉन्डिंग कुठेतरी दुरावलाय. तर अवकारिका जेव्हा येईल 1 ऑगस्टला, तर त्यानंतर नक्कीच ते कुठेतरी त्यांचा बॉन्ड क्रिएट होईल हं. आणि स्वच्छता ठेवणार. दॅट इज माय शुअरिटी फॉर. कारण फिल्म पाहिल्यानंतर 90% ऑफ पीपल विल चेंज. त्यांचं हां. माइंड थॉट चेंज होईल. मनाचा कचरा कुठेतरी बाहेर निघेल असं मला वाटतं. इंटरेस्टिंग. या तुझ्या भूमिकेबद्दल सांग. अ, अवकारिका या चित्रपटामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आपलं काम करणारा आणि दैनंदिन त्याच्या सगळ्या गोष्टी करणारा असा सत्य आहे. त्याच्या पत्नीची भूमिका मी साकारली आहे, शालिनी. जी अत्यंत साधी, सरळ आणि सहनशील अशी स्त्री आहे, हं. जिचं कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे, अशी शालिनी मी साकारत आहे. तर मला असं वाटतं, की स्वच्छता जिथे असे हं. आणि तिथे आरोग्य वसे, अशा विषयाला आधारून अवकारिका येत आहे, जी आपल्याला बघायला मिळणार आहे 1 ऑगस्टला. वाह! तुझ्या भूमिकेबद्दल सांग ना. नमस्कार, मी बालकलाकार वैभवी प्रवीण कुटे. मी जो सत्या म्हणजे जो सफाई योद्धा आहे, त्याच्या मोठ्या मुलीचा रोल करते आणि तिचं नाव दीपू आहे. वाह! विराट तुझ्याकडे कारण तुझे आतापर्यंतचं काम लोकांना फार उत्सुकता असते जेव्हा तू काम करतो. काहीतरी एक वेगळेपण त्याच्यात असतं त्या कॅरेक्टर्समध्ये. याही भूमिकेच्या बाबतीत ते जाणवतंय. प्लीज हं. त्याबद्दलही सांग. मी या फिल्ममध्ये सत्या नावाच्या सफाई कामगाराची भूमिका साकारली आहे. जसं ती म्हणाली तो असा प्रामाणिक आहे, त्याचं काम नेटाने करणारा जबाबदार माणूस आहे. आणि तुम्ही फिल्मच्या सुरुवातीपासून सत्याच्या आयुष्यात किंवा या कचऱ्याच्या जगात हळूहळू एंटर व्हायला सुरू करता आणि मग हे जग पुढं उलगडत जातं. त्याचे पैलू कळत जातात आणि त्यांचं इंटरॅक्शन जे समाजाबरोबर आहे किंवा त्यांचं इंटरनल जे काय आहे फॅमिलीशी निगडीत किंवा त्यांना काय फेस करायला लागते दैनंदिन त्या हळूहळू त्या प्रोसेसमध्ये त्या हं. जर्नीमध्ये आपण जात जातो आणि मग तुम्ही फिल्म बघाल पुढं. नक्कीच. पण कचरा असं म्हणतो आपण, हं. त्याची आपल्याला घाण वाटते ते सगळं आहेच. पण ती स्वच्छता होण्यासाठी त्या कचऱ्यातच उतरावं लागतं आणि ते साफ करायचं आहे. तुम्ही ही भूमिका साकारत असताना किंवा त्या शूट दरम्यान मी ऐकलं तुम्ही बऱ्याचदा ते रिअलिस्टिक जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला. तर मला त्याबद्दल जाणून घ्यायचं विराट, तूही सांगू शकला तर. हो, जसं सर म्हणाले, सर बऱ्याच काळापासनं त्याच्यावरती काम करतायत. माझ्या मते 4-5 वर्ष त्यांची ही प्रोसेस चालू होती. अ, मी अगदी शेवटी जॉइन झालो, सगळ्यात शेवटी मी जॉइन झालो फिल्मला. त्यामुळे त्यांचा जो अभ्यास आहे तो परिपूर्ण झालाच होता. सो त्यांनी माझ्यासाठी काही होमवर्क काढून ठेवलेला आणि प्लस त्यांनी बरीच माणसं जमवली होती त्यांच्या अवतीभोवती, म्हणजे जे खरे सफाई कामगार आहेत आणि त्यांच्याशी ते दररोज इंटरॅक्शन करायचेच. त्यामुळं मी ज्यावेळेला तिथं एंटर झालो, त्यावेळेला सरांनी फारसं कोणाला काही सांगितलं नाही मी का आहे तिथं. पण मी त्या लोकांच्यात एक 10-12 दिवस काढले, अगदी शूटच्या महिन्याआधीचे. आणि मग त्यांच्याबरोबर कामही केलं. रस्ते साफ करत होतो, गटारीत गेलेलो. तू प्रत्यक्षात अनुभव घेतलास. हो, मी अनुभव घेतला कारण की मला ते करून काय माहितीच नाहीये. हं. म्हणजे घरचं पण आपण कधीतरी किंवा कोरोना वेळेलाच केलंय काय असेल ते. सो असं आपण दररोज स्वच्छता कोण करतच नाही. हं. त्यामुळं मला त्याचा अंदाजच नव्हता. म्हणजे जसं केसरी वेळेला स्पोर्ट्स फिल्म असल्यामुळे मी इतर स्पोर्ट्स क्रिकेट, फुटबॉल खेळत असल्यामुळे, स्विमिंग करत असल्यामुळे मला माहिती होतं की जग कसं आहे. फक्त स्पोर्ट बदलला गेलेला. पण हं. ह्याच्यात असं होतं की मला माहितीच नाहीये. मी बघतोय दररोज. आपण सगळ्यांना बघतो, काम करतायत लांबून बघतो, पण आपण जवळ कधी जात नाही. हं. सो त्यामुळे मलाही तसंच माहिती नव्हतं. तर मी जेवढं मला शक्य आहे तेवढं मी पूर्ण करायचा प्रयत्न केला. मी दररोज त्यांच्याबरोबर रस्ता साफ केला, गटार किंवा ते जे काय असेल त्यांच्या त्या स्वच्छतेच्या गाड्या, हं. घंटागाडींवरती बसलो. त्या गाडे जे असतात ते ढकलले सिवर्सच्या हं. इथं. कारण की ते लांबून त्याच्याबद्दल बघून मी भाष्य करणं हं. अत्यंत चुकीचं होतं. कारण की ते फार जबाबदारीचं काम होतं, स्पेशली हे कॅरेक्टर. त्यामुळे ते केल्यानंतर तुम्हाला अनुभवल्यानंतर कळतं की ते काय फेस करतायत दररोज. आणि मग त्यांना त्यांच्या जगात मी जायचा प्रयत्न केला, की मग हाऊ आर दे थिंकिंग? त्यांना असं एवढ्या ठळक इमोशन्स का आहेत? एवढे भडक इमोशन्स का आहेत? त्यांना इंटरॅक्शन कसं होतं त्यांचं इतरांशी? त्यांचं मूळ प्रॉब्लेम काय आहेत? त्यांचं मोटिवेशन काय आहे? दररोज उठून इथं हं. यायचं आणि परत तेच करायचं. मग त्यांना कुठल्या गोष्टींचा राग येतो? कुठल्या गोष्टी त्यांना बोचतायत?
कुठल्या चांगल्या वाटतायत असा एक आढावा घ्यायचा प्रयत्न केला. माझी जबाबदारीच होती. त्यामुळे तेवढं झाल्यानंतर असं वाटलं की मी आता करू शकतो आणि मग आम्ही शूटिंगला सुरुवात केली. पण ते केल्यानंतर मला वाटतं आय एम शुअर की तुम्हाला तो एक वेगळा दृष्टिकोन सापडला असेल. आता जेव्हा तुम्ही एखाद्या सफाई कामगाराकडे बघत असाल तो एक दृष्टिकोन प्रत्यक्षात बदलला असेल. तो कसा बदललाय? ऑफकोर्स म्हणजे आधीपासून आपल्याला एक रिस्पेक्ट होताच की आपण आपलं घर असेल, ऑफिस असेल, कुठेही असोत, कोणतरी येऊन साफ करून जातं. आपल्याला नावही माहिती नसतं बऱ्याचदा किंवा ते काय करतात त्याच्याकडे आपण त्यावेळेला दुर्लक्षित करतो, पाय वर करून बसतो वगैरे वगैरे आणि ते करून जातात काम. आता असं झालं की ज्यावेळेला ते केल्यानंतर कळतं ना की ते काय आहे. आणि हे तर ठीक आहे घरचं, ते गावचा सगळा, दारचा सगळ्या समाजाचा, आपल्या शहराचा, राज्याचा सगळा कचरा ते काढतायत. सो त्यांची इंटेन्सिटीच वेगळी आहे हे सगळं फेस करतानाची. द होल वर्क इज ओन्ली इंटू 10x असं वरच्या लेवलला अवघड होऊन जाते. सो ऑफकोर्स दृष्टिकोन बदललाय. इन द सेन्स खूप रिस्पेक्ट वाढलाय. त्या कामाचं प्रती अवेअर आहे आता. आणि काय म्हणतात ते बरं, मी स्वतःहून त्यांना काही मदत नाही करू शकलो तरी मी त्यांना त्रास नाही देणार इतपत अवेअर झालोय. म्हणजे मी ऍटलिस्ट माझा कचरा तरी नेमाने डिस्पोज करेन इतकं तरी आता सतर्कता आली असं म्हणायला काही हरकत नाही. प्रिया, तुझा कशा पद्धतीनं तो दृष्टिकोन बदललाय हा चित्रपट केल्यानंतर? मुळात मला असं वाटतं की माणूस जिथे असतो तिथे बाय डिफॉल्ट कचरा येतो. तर मला असं वाटतं की आपल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं आणि तो डस्टबिन, घराच्या डस्टबिन पर्यंत तर आपण पोहोचवतोच, पण तिथून पुढे त्याची प्रोसेस नीट व्हावी किंवा त्याची विल्हेवाट नीट लागावी याच्यासाठी एक सुका कचरा, ओला कचरा हे जे वर्गीकरण आहे त्या बेसिक पासून जर आपण सुरुवात केली ऍज अ ह्युमन बिंग प्रत्येकाने, तर मला असं वाटतं की हे खूप पुढे जायला सोयीस्कर होईल. नक्कीच. रोहित? तुम्ही प्रश्न विचारला आता की तुम्हाला डिफिकल्टीज ऍज अन ऍक्टर काय आल्या. हो, आणि तो दृष्टिकोन कशा पद्धतीने बदलला? आता आधी आपण बघत असताना अर्थात ती आदर आणि तो रिस्पेक्ट असतोच प्रत्येक कामगाराबद्दलचा, पण केल्यानंतर तुम्ही अगदी जवळ गेलेला आहात, त्यांचं काम तुम्हाला कळालेलं आहे, त्यांना काय काय चॅलेंजेस सहन करावे लागतात तेही तुम्हाला माहिती झालंय. तर त्याच्यानंतर तुझं काय दृष्टिकोन बदल, तुला काय जाणवतंय ऍक्च्युली त्यांच्याबद्दल, ते काय वाटतंय? आपल्यापासून सुरुवात व्हायला हवी. तुम्ही जर ते कॅरेक्टर अडॅप्ट करता ते तुमच्यामध्ये ऑटोमॅटिकली चेंज येतो. कारण ते माणूस म्हणून खूप भारी आहेत. कारण त्यांना काय हवं नसतं. त्यांना फक्त माणसांकडनं रिस्पेक्ट हवी असते. आणि माझा फिल्म केल्यानंतरनी माझा दृष्टिकोन ॲज अन ह्युमन बीइंग अजून रिस्पेक्ट वाढली त्यांची. रिस्पेक्ट आधीही होती, हो. असं नाही की नव्हती. मला असं जसं वाटतं की मी माझ्या हातून काही चुकीचं घडावं नाही. त्यांना की त्रास नाही व्हायला पाहिजे ह्याची मी काळजी घेतो. आणि प्रत्येकाने घेतली पाहिजे. कारण ते खरे वॉरियर आहेत. आपण कुठेतरी विसर पाडतोय त्यांचा. राईट, वेल सेड. मला हा चित्रपटाचा टीजर ट्रेलर बघितल्यानंतर वारंवार हा प्रश्न विचारायचा वाटत होता की आता जो नुकताच चित्रपटाला आता थांबायचं नाही, त्यालाही तसंच कंगोरा होता त्या तशा पद्धतीच्या कथेचा, किंवा सफाई कामगार त्यांचे प्रश्न, त्याला एक वेगळी छटा होती त्याच्यामध्ये. पण कुठेतरी ते पुन्हा याच्यात येऊ नये किंवा ते सेम वाटू नये त्यासाठी काही वेगळं हे केलं, कारण तुम्ही मला वाटतं आधी केला होता हा चित्रपट. सिनेमा याच्यावर 5 वर्ष अभ्यास केलाय मी या सिनेमावर. एक तर मी सीए असल्यामुळे मी माझ्या कामात आहे. मी पॅशन म्हणून शॉर्ट फिल्म केलेत आधी, सोशलचे सगळे. मला हा विषय मोठा वाटला, तर ह्याच्यात मी पूर्णपणे झोकून दिलं होतं. थॉट माझे तसेच होते वगैरे. जो आता सिनेमा आला तो आला याबद्दल मला काहीच माहिती नाहीये. तुम्ही पाहिलाय तो? मी पाहिला नाही तो. मला असं वाटतं की माझं लक्ष पूर्णपणे अवकारेकडे होतं. ही जी स्टोरी ही कस्टमाइज स्टोरी आहे. ही थॉट प्रोसेसनी बनलेली स्टोरी आहे. म्हणजे लिटरली की हे मांडणं फार डिफिकल्ट आहे की स्वच्छता हाच विषय माझा. स्टार्ट टू एंड तोच विषय की, आणि मला काय करायचं की 140 कोटी म्हणजे मोर दॅन 100 करोड आपल्याकडे पॉप्युलेशन आहे, आणि मग जगात पण खूप बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच देशात हा प्रॉब्लेम आहे सगळीकडे. सायकोलॉजिकल चेंज कसा आणता येईल, आणि तो आणताना कोणाला न दुखावता तो अशा पद्धतीने स्क्रीन प्ले आणायचा आहे की त्यामध्ये तुम्हाला तो एंटरटेनिंग पण दिसला पाहिजे, त्यामुळे तुम्हाला तो सस्पेन्स वाटला पाहिजे, त्यामुळे थ्रिलर वाटला पाहिजे, त्यामुळे तुम्हाला कॉमेडी असली पाहिजे, सगळं तो पॅकेज कसा आणायचा. तर ही कस्टमाइज स्टोरी आहे. आता किती बिलीव्ह करता माहित नाहीये. हा ऍक्च्युअली मेडिटेशन मध्ये बनलेला आहे. म्हणजे तिथं तर मला वाटतं की थॉट प्रोसेस नाही मला डोक्यातनं बाहेर पडत. ते 4 वाजता उठणं, ते ब्रह्ममुहूर्ताला ते किती क्रॅक करता येईल की शांतपणे त्या स्टोरीला कस्टमाइज केलेलं आहे.
त्यामुळे ती गाणी पण तशी आणलेली आहेत, की ती कुठे जागा मिळते का मला? कारण तुम्ही बघितलं कचऱ्यात साथ जीवा हे गाणं, हम्म. की त्यांना डेडिकेटेड, की त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काय आहे, की कचरा साथ जीवा मळकट हात, जुनं झालं सारं हम्म. काही नको हे घरात. तर त्याची व्यथा आहे ती गाण्यात पण. कारण सिनेमा असा आहे, की अख्खं आपण नाही दाखवू शकत. अजून 2-3 तास नाही वाढू शकत आहे. पण ते मी किती प्राउड, आणि जेव्हा गाणं येतं ना, तर त्या गाण्यामध्ये अख्खं सांगू शकतो. आपण एक 15-20 मिनिटाच्या गाण्यात जे म्हणजे 5-10 मिनिटात खूप काही सांगू शकतो. अगदी. ते पण तिथं मांडण्यात, जेणेकरून माझा नाही का टाईम पण जास्त वाढू नये. जेणेकरून लोकांना ते रटाळ पण वाटू नये. लोक कुठेही स्टोरी कुठे भरकटलेली नाहीये. हम्म. ही एंटरटेनमेंट, 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 स्वच्छता, स्वच्छता, स्वच्छता. आणि त्यातनं असा काय मेसेज सुटतो, की नुसता स्वच्छता विषय नाहीये, एक पॉझिटिव्ह अप्रोच तयार होतो. आणि आपण म्हणतो ना पॉझिटिव्ह अप्रोच तयार होतो. त्यानंतर एक स्ट्रेस येतो, निघून जातो. आणि कसं असतं, जिथं स्वच्छता असेल ना तिथं एनर्जी येते आणि ऑटोमॅटिक काही गोष्टी चेंज व्हायला सुरू होतात आपल्या हम्म. लाईफमध्ये पण. आणि खरंच, कारण जे आपण करतो, चांगलं केलं तर चांगलं मिळतं, थोडं चुकीचं केलं की निसर्ग चुकीची परिस्थिती क्रिएट करतं. हम्म. म्हणजे एक काढा काढण्यासाठी असं म्हणायला हरकत नाही तसं. नक्कीच. आणि त्या विषयामुळे मला तुम्हा सगळ्यांमध्ये ती सकारात्मकता जाणवते, ती ऊर्जा जाणवते. पण तुम्ही जसं तुम्ही मगाशी म्हटलास, की तुम्ही 2-3 वर्ष ते सगळं बघत होता, त्यांचं काम, त्यांच्यासोबत वेळ घालवणं. तो अनुभव कशा पद्धतीचा होता? कारण तुम्ही बऱ्याचदा अनेकांसोबत छान ओळखही झाली असेल त्या निमित्तानं. आणि त्या लोकांना काय वाटत होतं, जेव्हा असा चित्रपट तुम्ही करताय त्यांच्या आयुष्यावर, किंवा त्यांचे प्रश्न या निमित्तानं येतायत चित्रपटातनं? जसं तुम्हाला सांगितलं, की फिल्म झाल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत कनेक्टेड आहे आणि प्रत्येक व्यक्ती जो आहे, प्रत्येक योद्धा जो आहे, तो आम्हाला कनेक्टेड आहे. आणि बरेच जिथेही जातो. आता आम्ही संभाजीनगरला होतो, नाशिकला होतो. तिथे जाऊन आम्ही स्वच्छता योद्धांना भेटलोय. आमच्या इथे पुणेमध्ये, हम्म. पीसीएमसीमध्ये, इव्हन मुंबईमध्ये सुद्धा. त्यांचा जो बॉन्ड आहे ना, तो कधीच न तुटणारा बॉन्ड आहे. हम्म. आणि बरेचसे जे आम्ही 3 वर्ष आमच्या इथे जे प्रमोशन करत होतो, जाऊन लोकांना भेटत होतो, गोष्टी सांगत होतो. तर एक व्यक्ती होते, जे 27 वर्षामध्ये ते आम्हाला एक गोष्ट सांगितली, की 27 वर्षामध्ये मला आजपर्यंत कोणी विचारलं नाही. तर हम्म. ते खूप भावूक झालते. आणि खूप बरेचसे लोक आहेत, बरेचसे इन्सिडेंट आहेत जे आमच्या हम्म. समोर आलेत. भावूक होतात ते. कुठेतरी त्यांना बोलायचंय, कोणाला तरी सांगायचंय, खांदा हो. हवाय त्यांना. तर तो एक आमचा बॉन्ड झालाय. आणि ते थँक यू बोलतात आम्हाला, की आमचे तुम्ही कुठेतरी गोष्टी मांडल्या, जे हम्म. आमच्या सोबत होता ते. आणि एक फॅमिली बॉन्ड आमचा क्रिएट झालाय त्यांच्यासोबत आणि ते लाईफ टाईम राहील. आणि ते आमची फॅमिली आहे. मी असं समजतो, की ते फिल्म झाल्यानंतर सुद्धा ही तसेच राहणार आहेत. कनेक्शन आमचं वा. तसंच आहे. तुला काय अनुभव आले? अ, जसं अवकारिका सुरू झालंय आणि आम्ही कनेक्ट झालोय अवकारिकाला, त्या दिवशीपासून मला असं वाटतं हे लोक तर खूपच आधीपासून, पण तेव्हापासून आम्ही स्वतः ॲज अ टीम एकत्र खूप भल्या पहाटे उठतोय आणि त्या सगळ्या लोकांना जाऊन भेटतोय. हम्म. त्यांच्याबरोबर इतक्या गप्पा मारतोय. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तोच आम्हाला खूप जास्त उत्साह देतोय आणि रोजचं काम करायला उत्स्फूर्त करतोय. हम्म. कारण त्यांच्यामध्ये जी काही पॉझिटिव्हिटी आहे बघ, जनरली आपल्या घरातला सुद्धा कचरा अ, आपण 1 दिवस ठेवला किंवा 2 दिवस ठेवतच नाही मुळात, पण जर तो राहिला तर तो कुजतो हम्म. आणि इतका भयानक वास येतो, की आपण आपल्या घरातला आपला कचरा सुद्धा बेअर नाही करू शकत. हम्म. तर या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ते लोक 1 दिवस, 2 दिवस, 8 दिवस, महिनाभर हा प्रोसेस होत, होत, होत जेव्हा तो कचऱ्याच्या डोंगरापर्यंत पोहोचतो कचरा, खूप भयानक आहे. हम्म. तर या सगळ्यामध्ये ते रोज काहीही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता सतत त्यांचं काम प्रामाणिकपणे करतायत. तर एकतर आमचा खरंच दृष्टिकोन खूप बदललाय, खूप म्हणजे खूप जास्त. पण त्यांना भेटल्यानंतर मला असं वाटतंय, की आमच्यामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी आली आहे. हम्म. आणि दिवसाची सुरुवात मला असं वाटतं, की आपली त्यांच्याच बरोबरीने होते. कारण उठल्यानंतर पहिलं कोण येतं आपल्या घरी? पेपरवाले येतात. अ, दूध देणारी व्यक्ती असेल किंवा आपल्याकडचा कचरा उचलणारे लोक असतील, तर हम्म. आपण पहिल्यांदा सकाळी इंटरॅक्शन त्यांच्याच बरोबर करतो. अ, स्वच्छता ही अशी आहे ना, की ती जिथे असते तिथे लक्ष्मी नांदते. तर सुरुवातच आपली इतकी प्रसन्न होते आणि स्वच्छतेने होते. तर हम्म. ग्रेट सॅल्यूट त्या लोकांना आणि त्यांच्या कार्याला. वा. विराट, तुला काय अनुभव आले? फिल्मच्या प्रोसेसमध्ये हो, फिल्मच्या प्रोसेसमध्ये किंवा अनेक सफाई कामगारांसोबत तुम्ही संवाद साधलाय, या निमित्तानं कामं केलीत, तर ते अनुभव कशा पद्धतीचा होता? अ, खरं सांगायचं झालं तर अ, हे काम करताना तुम्हाला परोपकारी भावना असणं फार गरजेचं आहे.
म्हणजे ह्याचा तुम्ही आव आणू शकत नाही. आपल्याकडे खूप लोक आहेत जे खूप आव आणतात काहीतरी करतोय, पण हे ऍक्च्युली जे काय काही निवडक लोक राहिली आहेत त्यातले हे एक आहेत जे ऍक्च्युली परोपकारी भावनेनी दररोज काम करतात. म्हणजे काहीतरी जेन्युअनली त्यांचं काहीतरी सातत्य त्यांच्यावरती कायम आहे त्यांच्या हा, मग कामातलं. हे मोटिवेशन कुठनं येत असेल? म्हणजे ती प्युरिटी जी आहे ती ऍक्च्युली तिथं आहे. म्हणजे जी ऍक्च्युली संतांच्यात वगैरे आपल्याला जाणवते, ज्याच्याबद्दल उल्लेख केला जातो, ती दिसते तर ती तिथंच दिसू शकते, नाहीतर बाकी आपल्याला कुठंच दिसू शकत नाही. तर त्यांच्या बरोबर राहिल्यावरती तो एक कुठेतरी समाधान आहे ते करून सुद्धा. म्हणजे अजिबात तिथं कुठलंही काय म्हणतात मला हे पाहिजे ते पाहिजे असं कुठलीच भावना नाही, एवढं सगळं सॅक्रिफाईस करून सुद्धा. मग ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकते? आणि मग त्यांच्या बरोबर राहिल्यावरतीच ऍक्च्युली ऍक्च्युली बरं वाटतं. म्हणजे तुम्हाला कळतं की आपण किती छोटे आहे, आपण किती छोटं काम करतोय, आणि ते ऍक्च्युली जे करतायत त्याच्यासाठी काही मागत पण नाहीयेत मोबदला ते. आणि त्या साधेपणातलं मोठेपण. हा, आणि त्या साधेपणात ते खुश आहेत. ते म्हणत पण नाही मला मोठं मनात. ते म्हणतात की हा, हे मी हे स्वीकारलंय, हा प्रवास असाच आहे, तुमचं भलं हो. असं मनापासून म्हणणारे कोण असतील तर फक्त तेच आहेत. राईट. सो ते इट डेफिनेटली यू फील फील द रिअल वॉर्मथ. त्यांच्याबरोबर राहिल्यानंतर मला एवढं कळालं की आपण खूपच जास्त नाही का धांदल करतोय आयुष्यात, आपण खूप गोष्टी मागतोय आणि आपण डिमांडिंग होतोय, पण खरं तर आपण तसं काही करतच नाही. खरं काम तेच करतायत. तुला मला अगदी एक आवर्जून किस्सा आत्ता आठवला, की या सगळ्या लोकांना भेटताना आणि त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करताना ना, माझ्या सोसायटीतच जे काही लोक काम करतायत, तर आधीपासूनच खूप छान मैत्री आहे आणि खूप छान मी त्यांच्याबरोबर बोलते, ये जा आमची चालू असते. तर ज्या दिवशी मी त्यांना सांगितलं, की आता अवकारिका रिलीज होतोय आणि या विषयावर आधारित असा पिक्चर येतोय, आणि त्यांना खूप आनंद झाला, की असा पण काही पिक्चर येतोय, या विषयावरती पिक्चर येतोय, आणि खूप त्यांना आनंद झाला आणि मी अगदी त्यांना मिठी मारली घट्ट. तर त्यांना असं झालं, की म्हणजे मिठी नका मारू, मी कचरा उचलून आलीये किंवा दिवसभराचा तो एक अंगाला वास येतो किंवा, तर असं नका करू, म्हणजे लांब थांबा. तर मी म्हटलं, की नाही, म्हणजे मला इतकं हे आहे, आपुलकी आहे, आणि त्या ह्याच्यात ते होऊन गेलं. तर त्या मला डोळ्यात पाणी आणून असं म्हणाल्या, की आम्ही जर हे काम करत असतो ना, लोक आमच्या बाजूला म्हणजे उभं राहायला पण थोडंसं हे होतं. तर हातात हात देणं तर फारच दूरची गोष्ट आहे, पण ह्या गोष्टी घडतायत. तर ती एक मिठी जी होती ना, आणि त्यांच्या डोळ्यातलं जे काही प्रेम त्या दिवशी मला दिसलं, ते शब्दात न सांगण्यासारखं आहे. मॅम, फिल्म मध्ये ना रिअल खरे कर्मचारी सुद्धा आहेत. ओके. आणि 7 कर्मचारी आहेत, आणि त्यांनी त्यांनी जे आम्हाला सांगितलं तेच आम्ही डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत राहून. खूप जेन्युइन माणसं आहेत. म्हणजे त्यांना फक्त ह्युमॅनिटी हवी आहे. एक ह्युमन म्हणून ह्युमन सारखं कसं वागावं त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. ते लोक खूप सेल्यूट आहे त्यांना, आमच्या संपूर्ण टीम कडून, आमच्याकडून. या छोटू क्लीकडनं पण मला जाणून घ्यायचंय, तुझा कसा राहिला अनुभव? मजा आली तुला काम करायला? हो, म्हणजे मला सॉन्ग शूटचा मी अनुभव सांगते. खरं तर मला म्हणजे सॉन्गचं खूप आवडलं मला सॉन्ग माझं. ते पण एवढ्या मोठ्या सिंगर सुनिधी चौहान मॅमनी गायलं, आणि ते पण सरांनी फादर्स डेला रिलीज केलं, म्हणून मी माझ्या पप्पांना खूप चांगलं गिफ्ट देऊ शकले, म्हणून मला खूप छान वाटतंय. आणि मी माझ्या मम्मी पप्पांचं स्वप्न पूर्ण केलं, ते पण मोठ्या पडद्यावर येऊन, म्हणून मला खूप वा, छान वाटतंय. कमाल. पण मला तेच, अर्थात तिने तो उल्लेख केला सुनिधी चौहान, म्हणजे तिने गाणं गायलंय म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे, कारण लोकप्रिय गायिका आहे ती भारतातली. तर तो अनुभव, आणि अर्थात श्रेयस म्युझिक आणि त्या सगळ्या गोष्टी, कारण गाणी खूप इंटरेस्टिंग आहे आणि प्रत्येकाची लेखन खूप छान आहे, गीत खूप छान आहेत गाण्याचे. ऍक्च्युली इथं वैभव आहे. खरं तर जेव्हा ती आली होती आई वडिलांबरोबर, आणि ती एकटीच आली होती, म्हणजे आई वडिलांना आली. म्हटलं की तिचं सिलेक्शन केलं, म्हटलं ओके, आणि ती ओके म्हणजे त्या रोलला जाऊ शकते. आणि जेव्हा पहिल्या रिहर्सलला ती आली, आणि एक जस्ट आम्ही रिहर्सल केली, आणि मला ती जागा दिसली की जिथं आपण एक एलिमेंट टाकू शकतो गाण्याचा. आणि खरं तर गाणं तिला बघूनच बनवलेलं आहे. हा, गाण्याचं लेखन तिला बघूनच बनवलं, आणि मी तिला सांगायचो की मी असं एक गाणं बनवतोय, का रे बाबा, का रे पप्पा, कुठे हरवलं तुझ्या छान छान गप्पा. तर मी तिला लिहून पण दिलं होतं की असं असं मी बनवतोय, तू तुझ्या आवाजात बोल वगैरे वगैरे. तर मला असं वाटलं की गाणं तर एलिमेंट खूप चांगला भेटलाय. मग म्हटलं एकदा श्रेयस सर जे आहेत म्युझिक कंपोजर,
त्यांनी ऑलरेडी एक गाणं बनलं होतं कचरा साथ जीवा, जे ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायलेलं आहे. मी सरांना ते लिरिक्स पाठवले. सरांना म्हटले की तुम्ही बघा सर गाणं कसं करता येईल वगैरे. सरांनी थोडा वेळ घेतला. 10-12 दिवस गेले असतील माझे पण ते. कारण त्या गाण्याने फील पाहिजे. तो गाणं की तो एलिमेंट वेगळा आहे पूर्णपणे, आणि गाणं असं तयार करायचं होतं आणि लिरिक्स असे होते की एक दुःख पण आहे, एक विरह आहे त्यामध्ये, मुलीचं आणि वडिलांचं नातं आहे, आणि वडिलांना तो स्ट्रेस आहे आणि तो स्ट्रेस बाहेर काढायचा आहे. मग तिची आर्त आहे, तिला काहीतरी बोलायचंय, पण वडील कशाला सांगतील मुलीला, काही गोष्टी झाल्या असेल ते नाही सांगत आहे. तर ती लपलेली आत, मुलीची ती व्यथा ती त्या गाण्यामध्ये उतरायची होती. आणि श्रेयस सरांनी जे कंपोज केलं त्यांनी, आणि नेमकं मी माऊलींच्या चरणी होतो आळंदीमध्ये. मी पाया पडायलाच गेलो होतो, आणि तेव्हा मी स्वतः म्हणजे काम करून वगैरे थकलेलो होतो. मी जस्ट पाया पडायला गेलो होतो, आणि श्रेयस सरांनी ते कंपोज केलं आणि मला पाठवलं. आणि ते वेट करत असतील मी किती वेळ ऐकतो वगैरे, आणि मी ते गाडीत ऐकलं आणि मी त्यांना फोन केला. त्यांना म्हटले काय बनवलंय का तुम्ही? त्यांना एकदम आश्चर्य आलं की असं काय बोलतात वगैरे. म्हणजे सर मी 3-4 वेळा ऐकलं, माझ्या डोळ्यात म्हणजे अश्रू संपेना माझे, की इतकं छान झालं, इतकं छान झालं. म्हटलं की म्हणजे तो लय खतरनाक मोमेंट होता माझ्यासाठी, की मला ना एवढा कॉन्फिडन्स आला तिथं, की इतकं भारी गाणं झालंय. मला असं वाटतं की श्रेयस सर जे गाणे बनवले त्यांच्या आयुष्यात, म्हणजे टॉप 10 असतील, जे ए आर रेहमान असतील, मोठे सिंगर कंपोजर असतील, श्रेयस सरांच्या टॉप 10 मधले एक गाणं संपलेलं आहे. आणि खूप चांगली ऍक्टिंग केली. म्हणजे विराट सरांनी जे काय ऍक्टिंग त्यामध्ये दाखवली, आणि नंतर वैभवने पण तो जो रिस्पॉन्स होता त्या मुलीचा, म्हणजे ना एकदम एकदम प्युअर तो केमिस्ट्री नाही एकदम प्रॉपर झाली तिथं. आणि मला जे हवंय आणि जे पडद्यावर दिसलं पाहिजे ते दिसलेलं आहे. त्याच्यामुळं गाण्याला खूप म्हणजे वाहवा मिळतेय. आणि हे गाणं फक्त आपणच नाही, हे कोणालाही दाखवा. म्हणजे खूप असे आहेत की ज्यांना मराठी कळत नाहीये, ते फीलने तो फील करतात. म्हणजे गाणं ऐकून ते बघून आहे ना, त्यांना ते डोळ्यात अश्रू म्हणजे थांबत नाहीये. आणि खूप म्हणजे मुलीची जी आर्त आहे वडिलांवर पोचते. आणि खूप अशा गोष्टी आहेत की आता सध्या वडील वेळ देत नाही, म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्या डेली रुटीन मध्ये वगैरे. ते कुठेतरी ते गाणं ऐकून ना खूप जण असं क्लोज परत म्हणतो ना, की अरे हा बॉन्डिंग अजून वेगळ्या पद्धतीने गेलं होतं. गाणी पण इंटरेस्टिंग वाटतं. तुम्हाला अर्थात फीडबॅक्स त्या पद्धतीचे मिळत असतीलच. पण मला तुम्हा सगळ्यांच्या बॉन्डिंग बद्दल, कारण इतकी वर्ष ते चित्रपटावर काम, त्यामुळे इतकी छान बॉन्डिंग मैत्री झाली असणार. एकमेकांबद्दल काय वाटतं आणि काम करण्याचा अनुभव त्याबद्दल सांग. सगळ्यांकडनं खूप शिकायला मिळालं. विराट सरांकडनं मिळालं, मॅम कडनं मिळालं, वैभवीकडनं मिळालं. आणि दिस इज आवर फॅमिली. म्हणजे ही अवकारिका पुरतं नाहीये, ही लाईफ लॉंग फॅमिली असेल आमची. आम्ही खूप जेन्युअन ह्याच्याने केलेली फिल्म आहे, आणि एक बॉन्ड जो क्रिएट झालाय तो अनब्रेकेबल बॉन्ड आहे. कुठेतरी सगळ्यांसोबत काहीतरी कनेक्शन आहे आमचे. आणि दिस इज फॅमिली, अवकारिका फॅमिली आहे. अरविंद सर त्यांच्याबरोबर ऑलरेडी काम करून झालेलं होतं. त्यांनी अनेक शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत ज्याला अवॉर्ड्स मिळालेली आहेत. त्यापैकी एकाबरोबर आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळे अरविंद सर आणि रोहित असे होते की त्यांच्याबरोबर आधी काम केलं असल्यामुळे मी खूप कम्फर्टेबल होते. माहिती आहे की छान विषय मांडणार आहेत काहीतरी, आणि एक प्रामाणिक संदेश देणारं काहीतरी कार्य करणार आहेत हे आधीपासून माहिती होतं. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव छान होताच. विराट सरांबरोबर पहिल्यांदाच काम केलंय, आणि नाव ऐकल्यानंतरच पहिल्यांदा मला असं झालं होतं की माहित नाही की कसा रिस्पॉन्स येईल. बट चित्रीकरण व्हायच्या आधीच आमचे काही सेशन्स घेण्यात आले होते. त्यामुळे आम्ही टीम बऱ्यापैकी एकत्र भेटत होतो. आणि पहिल्या दिवशीपासूनच म्हणजे कुठे असं जाणवलंच नाही की हे वेगळे कोणीतरी आहेत. ते पहिल्या दिवसापासूनच आमच्यामध्ये इतके मिक्स झाले. आणि ह्या छोट्या 2 मुली ज्या आमच्या बरोबर होत्या, म्हणजे त्या दिवशीपासून जे आई बाबा असं झालंय आणि मावशी आणि काका झालेत, तर ते त्या दिवशीपासून आजपर्यंत हेच नातं चालू आहे. आणि पहिल्या दिवशी जे आमचं कुटुंब अवकारिकाचं तयार झालं ते आजपर्यंत कंटिन्यू चालू आहे, आणि नो डाऊट ते असंच राहील. त्यामुळे खूप धमाल आली, खूप शिकायला मिळालं, आणि काम करण्यात खूप आनंद वाटला. तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं? कोणासोबत सगळ्यात जास्त मैत्री झाली तुझी? रोहित सर. बर. खरं तर अरविंद सरांनाच खूप थँक्यू, कारण त्यांनीच आमची खूप मोठी फॅमिली, खूप छान फॅमिली बनवली. आणि विराट सरांनी पण मला खूप छान समजून घेतलं. म्हणजे एखादा सीन म्हणजे मला कळालं नसेल, अरविंद सरांनी पण खूप छान समजून घेतलं. आणि रोहित सर मला म्हणजे बोर झालं वगैरे तर ते मज्जा पण करून देत होते. विराट, तुझे या सगळ्यांसोबतचे अनुभव कसे आहेत?
सुरुवात अरविंद सरांपासून करायला आवडेल, कारण की मला असं वाटतं की त्यांच्या या तळमळीपोटी हा सिनेमा झालाय. सो सुरुवातच या प्रोसेसची त्यांच्यामुळं आहे. त्यांची जी जेन्युइनिटी आहे, त्यांचं जे ऑनेस्टली त्यांना जो हे विषय मांडण्याची जी तळमळ आहे, ती फार रेअर आहे. ते कुठल्याही कमर्शियल अँगलनी ह्याच्यात उतरलेले नाही आहेत. त्यांना हा मुद्दा किंवा कचऱ्याची समस्या आणि स्वच्छता दूत ह्यांच्यावरती काहीतरी बोलू पाहायचं होतं, किंवा ह्याच्यावरती एक सकारात्मकरित्या काहीतरी मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचायचं होतं. त्यामुळे त्यांनी हे निवडलं मीडियम. सो मला असं वाटतं की असं माझ्याबरोबर तरी ह्याच्या आधी झालेलं नव्हतं ना, मी असा कधी सिनेमा केलाय. त्या ना अशी कधी व्यक्ती भेटली आहे म्हणजे त्याच्या आधी, टू बी ऑनेस्ट. सो सो त्यांच्यामुळंच हे चालू झालं आणि ते तसेच आहेत. ते जसे पहिल्या दिवशी होते ते तसे आत्ताही आहेत, आणि त्यांना हा विषय फक्त मांडायचा आहे आणि त्या फोर्सपोटी हे सगळं होतंय आता पुढं. सो मला असं वाटतं की एवढं निष्ठावान व्यक्तिमत्व असं ते नेटाने पार पाडतंय एखादं, ते पण त्यांना काहीतरी दुसऱ्यांसाठी करायचंय म्हणून. सो ऑफकोर्स रिस्पेक्ट आहे. आणि म्हणजे त्या प्रोसेसमध्ये सुद्धा त्यांचा अप्रोच ॲज अ CA असल्यामुळं तो प्रोजेक्ट मॅनेजमेंट जी आहे ती सुद्धा एक वेगळ्या अँगलनी, किंवा अप्रोच टुवर्ड्स फिल्म मेकिंग इज ऑल्सो व्हेरी रॉ अँड रिअल, असं वेगळं आहे. सो तेच ठरवतं ना की फिल्म कशी दिसणार आहे, किंवा तो दिग्दर्शकाच्याच हातात असतं. सो ते फार नवीन होतं आणि ते ऑनेस्ट होतं. त्यामुळे मला खूप ॲक्च्युली मजा आली काम करायला त्यांच्याबरोबर. त्यांच्याबरोबर दिवस जे काय आम्ही घालवलेत ते ऑफकोर्स अनेक गोष्टी पॉझिटिव्हली देणारे होते. आणि टीमची गोष्ट करायची झाली तर सगळे जेन्युइनली ह्याच्यात म्हणजे पार्टिसिपेट केलेलं आहे सगळ्यांनी. मनापासून जितकं शक्य आहे तेवढं करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांना दुसरं काही म्हणजे वेगळं मी म्हणू शकत नाही, पण सगळे आता मित्र झालेत. पण केसरी नंतर मिळालेली लोकप्रियता असेल आणि त्यानंतर आता हे करतोस, पण तुला काय एक्सप्लोर करू असं वाटतंय आणि आगामी काळात काय करणार आहेस? माझं पहिल्यापासूनच एक धोरण आहे, जो मी प्रयत्न करतो. मला मी ऍक्टिंग करायची सुरुवात त्या दुसऱ्याचं आयुष्य कसं आहे आणि काय आहे ह्याच्या क्युरिओसिटी पोटीच आजपर्यंत ते चेस करत आलो, क्युरिओसिटी. आणि जसं जे वेगवेगळं कॅरेक्टर केलं की ते काहीतरी मला मिळतं त्यातनं. जसं तुम्ही आता विचारलं की पहिला काय मिळालं, तर ह्या अनेक गोष्टी कळाल्या. सो ते जास्त समृद्ध व्हायचं साधन आहे, किंवा मला एक एज्युकेटिव्ह पण आहे आणि माणूस म्हणून पण ते कुठेतरी ग्रो करायला हेल्प करतं. सो हे फक्त ह्याच क्षेत्रात होतं ना, की तुम्ही दुसऱ्याचं आयुष्य जगू पाहताय. मग आता जर मी एक समजा रोमॅन्टिक फिल्म केली, तर मला 3 वेळेला रोमॅन्टिक सॉन्ग्सवर नाचायला कधीच नाही आवडणार. हां, ठीक आहे, ते प्रेमाचे वेगवेगळे कंगोरे असतील, अँगल्स असतील, नुआन्सेस असतील, ते असतील तर ठीक आहे. अदरवाईज मी असं काय घेतलं नाही आजपर्यंत. मी नेहमी तो कम्फर्ट झोन तोडून काहीतरी नवीन करायचा. जिथं मी चॅलेंज्ड आहे पहिल्या मिनिटापासनं, तिथं मला ॲक्च्युअली मजा येते. म्हणजे जसं तुम्ही कुस्ती खेळायला ज्यावेळेला जाता ना आत, मग तो समोरचा प्लेयर आहे कोण आहे माहीत नाही. पण तुम्ही ज्यावेळेला खेळत असता, त्यावेळेला जे थ्रिल आहे, त्यावेळेला जी स्पॉन्टेनिटी आहे, त्यावेळेला जी क्युरिओसिटी आहे, ती फार ड्रायव्हिंग फोर्स आहे. सो सगळ्या प्रकारचं काम करायची इच्छा आहे. सगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम करायची इच्छा आहे. सो त्याच हेतूपोटी ज्यावेळेला हे आलं, त्यावेळेला मला माहितीच नव्हतं की कचरा कामगार काय काम करतात खरं तर फ्रँकली. किती लेव्हलला काम करतात म्हणजे. ते सफाई करतात, ते डिस्पोज करतात. ढोबळ मनांनी अर्थ माहिती होता. पण त्यांचं ॲक्च्युअल आयुष्य काय आहे? ते कोण आहेत? ते आपल्यासाठी काय करतायत? ह्याचं डिटेल्ड काही माहिती नव्हतं. आणि प्लस लाइक आय सेड, इट वॉज हिज इंटेन्शन टू प्रेझेंट दिस वर्ल्ड टू पीपल सो दॅट दे कॅन डू देअर बिट ॲज सिव्हिलियन्स. म्हणजे एक सिव्हिक सेन्स जागृत करायसाठी हा सिनेमा आहे. म्हटलं असं ह्याच्या आधी आलेलं नाही आणि माहित नाही परत कधी येईल का. आणि ऑफकोर्स फक्त सरांच्या ओव्हरऑल त्या व्यक्तिमत्वापोटी हा सिनेमा मी सिलेक्ट केला. आणि ऑफकोर्स इट वॉज चॅलेंजिंग ॲज अ ॲक्टर म्हणून. नक्कीच. तुम्ही इतके छान अनुभव सांगताय, तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर करताय, त्याने उत्कंठा वाढली आहे चित्रपट बघण्याची. त्यामुळे तुम्हाला खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्या टीमला. आणि आय होप प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. येस, Thank you डेफिनेटली. so much. थँक यू सो मच. थँक्स फॉर हॅव्हिंग अस. थँक्स लॉट.